आत्मा आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जर उत्कर्षानं जे काम झालं तर शेतकरी वर्ग सुखावर होऊ शकतो. त्याच्यामध्ये जर लिलाव पद्धतीने झाला शेतकऱ्यांना मालाचा भाव योग्य मिळू शकतो. दुसरी गोष्ट की काय की आपल्या बोधवड कृषी उत्पन्न बाजार समिती 3 उपसमिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे वरणगावला आहे, जामखेडला आहे, कुऱ्याला पण आहे, मुक्ताईनगरला पण आहे. तर ह्या ज्या समिती आहे त्या या ठिकठिकाणी जर यांचा विकास जर झाला तर शेतकऱ्याला त्याला स्थानिक ठिकाणी माल विकता येईल. तिथे एखादं माल विकता येईल. म्हणजे आता मका विकायचा झाला म्हटलं शेतकऱ्याला त्याला जामने जावं लागते, इकडे दुसरीकडे जावं लागते. इथे जर रेट काटा उपस्थित इथे उपलब्ध झाला तर शेतकऱ्याला इथे व्यापारी पण येतील, माल घेतला जाईल. त्याच्यामुळे छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांना थोडं त्याच्यामुळे त्यांचाही उत्कर्ष होईल. पान टपरीवाले, हॉटेलवाले ते छोटे लघु उद्योग करणारे त्यांनी रोजीरोटी मिळेल. त्याच्यामुळे हे होणं एकदम गरजेचं आहे.